मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर. मित्रांनो, या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, ड्रीम इलेव्हनची मराठी प्रेडिक्शन करत असतो. तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही टीमाच्यामध्ये आज सामना खेळवला जाणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ड्रीम इलेव्हन प्रेडिक्शन. आपण आज ड्रीम इलेव्हनच्या टीममध्ये कोणाला घ्यायचे, कॅप्टन कोणाला करायचे, वाईस कॅप्टन कोणाला करायचे, ड्रॉप कोणाला करायचे, ग्रँड लीगमध्ये कोणाला घ्यायचे, हे सर्व पाहणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, हा सामना अहमदाबाद या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे. अहमदाबादचे ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली आहे. मागील मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स या दोन टीमांच्यामध्ये तेथे सामना खेळवलेला होता. त्यामध्ये गुजरातने पहिली बॅटिंग करताना 220 धावा केल्या होत्या, 230. तर ते ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली आहे. मित्रांनो, कोलकाता नाईट रायडर्स पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहे. तर गुजरात टायटन्सला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे. मित्रांनो, कोलकाता नाईट रायडर्स या मॅचमध्ये फेवरेट आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहूया कोणकोणते प्लेयर आपण असे घ्यायचे. सर्व प्लेयर्सबद्दल आपण माहिती पाहूया. कोण काय करतो, कोण कुठे खेळायला येतो, हे सर्वात प्रथम आपण पाहूया. मित्रांनो, फिलिप सॉल्ट ओपन करायला येतो कोलकाता नाईट रायडर्स करून आणि विकेट किपिंगसुद्धा करतो. तर स्मॉल लीग असो, ग्रँड लीग असो, आपल्याला चांगला पर्याय होऊ शकतो. आणि बॅटिंग ग्राउंडवर फिलिप सॉल्ट चांगला खेळतो आणि यावर्षी चांगल्या फॉर्ममध्ये सुद्धा आहे. तर गुजरातकडून मॅथ्यू वेड येणार आहे. 2 डाऊन 3 डाऊनला बॅटिंग करायला येणार आहे आणि विकेट किपिंग करणार आहे. तर गुजरातची प्रथम बॅटिंग असेल त्या केसमध्ये आपण मॅथ्यू वेडला ट्राय करू शकता. बॅटिंगमध्ये साई सुदर्शन, शुभमन गिल, डेव्हिड मिलर, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, नितीश राणा हे सर्व खेळताना आपल्याला दिसतील. साई सुदर्शन ओपन करतो, कन्सिस्टन्सी मेंटेन असते त्याची. यावर्षी IPLमध्ये प्रत्येक मॅचमध्ये पॉईंट देतो. इथे आपण पाहू शकता आपण एका मॅचमध्ये इथे फक्त 4 पॉईंट दिले होते. ते 148, ते 118, 92, 48. तर प्रत्येक मॅचमध्ये ड्रीममध्ये आहे. तर आपल्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. आणि कॅप्टन वाईस कॅप्टनसुद्धा आज आपण त्याला करू शकता. या मॅचमध्ये ओपनिंग करणार आहे आणि कन्सिस्टन्सी बॅट्समन आहे. तर त्यालाही स्मॉल लीग, ग्रँड लीगमध्ये आपण ट्राय करू शकता. शुभमन गिल मागील मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती. यावर्षी चांगला फॉर्ममध्ये नाही, परंतु मागील मॅचमध्ये चांगला खेळला होता. तर त्यालाही आपण ट्राय करू शकता. नंतर डेव्हिड मिलर, गुजरात टायटन्सची प्रथम बॅटिंग असेल त्या केसमध्ये त्याला आपण ट्राय करू शकता. चांगला प्लेयर आहे, चांगली हिटिंग करतो आणि कॅचेससुद्धा घेतो 1-2. बाउंड्रीवर फिल्डिंग करायला असतो आणि कॅचेसकडून सुद्धा आपल्याला तो पॉईंट देतो. तर तोही आपल्यासाठी चांगली चॉईस आहे. ग्रँड लीगमध्ये स्मॉल लीगमध्ये एवढा चांगला नाही, परंतु ग्रँड लीगमध्ये चांगली चॉईस आहे. गुजरात टायटन्सची प्रथम बॅटिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला स्मॉल लीगमध्ये सुद्धा घेऊ शकता. श्रेयस अय्यर कोलकात्याचा कॅप्टन आहे. 2 डाऊनला खेळायला येतो. तर चांगला बॅट्समन आहे तो सुद्धा आणि चांगल्या फॉर्ममध्ये मागील 2-3 मॅचमध्ये. तर त्यालाही आपण घेऊ शकता. व्यंकटेश अय्यर मागील 2-3 मॅचमध्ये चांगला प्लेयर होता, चांगला फॉर्ममध्ये आहे. ट्रम्प कार्ड प्लेयर होता. मागील 2-3 मॅचमध्ये त्याचे सिलेक्शन पर्सेंटेज कमी होते, परंतु त्याने परफॉर्मन्स केला आहे आणि त्याचे सिलेक्शन पर्सेंटेज वाढले आहे. तर त्यालाही आपण ट्राय करा. रिंकू सिंग यावर्षी चांगला फॉर्ममध्ये नाही. मागील वर्षी 5 बॉलमध्ये 5 षटकार मारून कोलकाताला मॅच विनिंग करून दिली होती, परंतु यावर्षी चांगल्या फॉर्ममध्ये नाही आणि वर्ल्ड कपमध्ये सिलेक्शन न झाल्यामुळे तो थोडा निराश झाला आहे. त्यामुळे त्याच्या फॉर्ममध्ये चांगला नाही, कामगिरी चांगली करत नाही. तर ग्रँड लीगमध्ये आपण आज कोलकाता नाईट रायडर्सची पहिली बॅटिंग असेल त्या केसमध्ये त्याला ट्राय करू शकता. स्मॉल लीगमध्ये चांगला होणार नाही आपल्याला. नितीश राणा सिलेक्शन पर्सेंटेज 12%, ट्रम्प कार्ड प्लेयर आहे. या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सची प्रथम बॅटिंग असेल त्या केसमध्ये आपण नितीश राणाला ट्राय करू शकतो.
ग्रँड लीगमध्ये स्मॉल लीगमध्ये आपल्या यासाठी चांगला ऑप्शन होणार नाही, परंतु ग्रँड लीगमध्ये कोलकाता जी पहिली बॅटिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता. ट्रम्प कार्ड प्लेअर होईल तो. तर हे सर्व आपण एकाच व्हिडिओमध्ये एकदाच सांगत आहे कोणकोण ट्रम्प कार्ड होणार आहेत, कोणत्या कंडिशनमध्ये कोणाला ट्राय करायचे. तर ऑलराऊंडमध्ये सुनील नारायण, अँद्रे रसेल, राहुल तेवातिया, शाहरुख खान, रमनदीप सिंग हे सर्व खेळणार आहेत. सुनील नारायण काय फॉर्ममध्ये आहे यावर्षी, बॅटिंग बॉलिंग दोन्हीकडून पॉईंट देतो. स्मॉल लीगमध्ये सगळ्यात बेस्ट कॅप्टनचा पर्याय आहे सुनील नारायण. अँद्रे रसेल कोलकाता नाईट रायडर्सची प्रथम बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला कॅप्टन वाईस कॅप्टन करू शकता. यामध्ये यावर्षी अँद्रे रसेलसुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये आहे, चांगली हिटिंग करते. कोलकाता नाईट रायडर्सची टीमच यावर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. राहुल तेवातिया गिलच्या अनुपस्थितीत मागील मॅचमध्ये कॅप्टन होता फिल्डिंगसाठी. ग्रँड लीगमध्ये आपण गुजरात टायटन्सची प्रथम बॅटिंग असेल आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर त्याला ट्राय करा. नंतर शाहरुख खान मागील 2-3 मॅचमध्ये चांगली कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्सची प्रथम बॉलिंग असो बॅटिंग असो ग्रँड लीगमध्ये आपण त्याला ट्राय करा. कोलकाता नाईट रायडर्सच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल, आपल्याला जर वाटत असेल गुजरातची टॉप ऑर्डर फेल होतील त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करा. रमनदीप सिंग कोलकाता नाईट रायडर्सची प्रथम बॅटिंग असेल त्या केसमध्ये त्याला ट्राय करा. 2-3 ओव्हरमध्ये येऊन 20, 30, 25 रना करतो तो, तर त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता. खाली कोणी चांगला बॉलिंगमध्ये रशीद खान, वरुण चक्रवर्ती, मिशेल स्टार्क, हर्षित राणा, मोहित शर्मा, नूर अहमद, उमेश यादव, संदीप वॉरियर आणि वैभव अरोरा हे सर्व आपल्याला खेळताना दिसतील. रशीद खान जगातील T20चा 1 नंबरचा बॉलर. गुजरात टायटन्सची सेकंड बॉलिंग असेल आणि गुजरातच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर रशीद खान हा ग्रँड लीगमध्ये कॅप्टन करा. स्मॉल लीगमध्ये रशीद खान मस्ट हॅव चॉईस असणार आहे. 1-2 विकेट आणि बॅटिंगने सुद्धा तो पॉईंट देतो. वरुण चक्रवर्तीला आपण कोलकाता नाईट रायडर्सची सेकंड बॉलिंग असेल त्या केसमध्ये ट्राय करू शकता. मिचेल स्टार्क कोलकाताच्या पहिल्या बॉलिंगच्या केसमध्ये आपण त्याला ग्रँड लीगमध्ये कॅप्टन वाईस कॅप्टनसुद्धा बनवू शकता. विकेट्स घेतो, डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करतो, तर त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करा. हर्षित राणा कोलकाताच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल आणि कोलकाता नाईट रायडर्सची प्रथम बॉलिंग असेल त्या केसमध्ये त्याला 100% ट्राय करा. स्मॉल लीगमध्ये सुद्धा डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करायला येतो आणि डेथ ओव्हरमध्ये विकेट मिळतात. शेवटच्या षटकात जो बॉलिंग करायला येतो खेळाडू त्याला विकेट्स भेटतातच. मोहित शर्मा मागील मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मॅच त्याने फिरवली. डेरी मिचेल आणि मोईन अलीला आउट केल्यामुळे ते मॅच फिरली. स्लो रन्स कटर्स का प्रयोग करतो आणि शेवटच्या षटकात बॉलिंग करायला येतो त्यामुळे त्याला विकेट्स भेटतात. तर त्याला आपण ट्राय करा. स्मॉल लीग असो ग्रँड लीग असो तो आपल्यासाठी मस्ट हॅव चॉईस असणार आहे. नूर अहमद गुजरात टायटन्सची सेकंड बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करा. विकेट टेकिंग बॉलर आहे. उमेश यादव गुजरात टायटन्सची प्रथम बॉलिंग असेल तर आपण त्याला ट्राय करा. संदीप वॉरियर ट्रम्प कार्ड प्लेअर आहे. संदीप वॉरियर सिलेक्शन पर्सेंटेज 8%, परंतु गुजराती प्रथम बॉलिंग असेल तर 100% संदीप वॉरियरला आपण ट्राय करा. वैभव अरोरा जास्त बॉलिंग करत नाही त्यामुळे थोडी रिस्क राहते. पूर्ण आपल्या ओव्हर्स टाकत नाही त्यामुळे थोडी रिस्क राहते, परंतु कोलकाताची प्रथम बॉलिंग असेल तर आपण त्याला ट्राय करू शकता. खाली कोणी होणार नाही आपल्यासाठी. कार्तिक त्यागीला आपण गुजरातच्या प्रथम बॉलिंगच्या केसमध्ये ट्राय करू शकता. तर ट्रम्प कार्ड प्लेअर कोण कोण होणार आहेत या मॅचमध्ये? संदीप वॉरियर, वैभव अरोरा. बॅटिंगमध्ये आपल्यासाठी ट्रम्प कार्ड नितीश राणा.
मॅथ्यू वेड। तर मित्रांनो हे ट्रम्प कार्ड प्लेयर होणार आहेत। ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणजे ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज 30% कमी आहे असे प्लेयर्स, आणि प्रत्येक ड्रीम टीममध्ये 3-4 प्लेयर्स असे येतातच। तर मित्रांनो हे ट्रम्प कार्ड प्लेयर आजच्या मॅचमध्ये परफॉर्मन्स करतील असे मला वाटते। या 4पैकी 2-3 प्लेयर तर आजच्या मॅचमध्ये परफॉर्मन्स करतील आणि ड्रीम टीममध्ये येतील। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या मराठी बांधवापर्यंत शेअर करा, आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, आणि आमची फायनल टीम फायनल प्रेडिक्शन आपणास हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा। डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे। थँक्यू, जय महाराष्ट्र।